हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी सोयाबीनची भाजी करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी लागणार आहे सोयाबीन, फोडणीसाठी कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट, वाटण बनवण्यासाठी लागणार आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, कोथिंबीरीच्या काड्या, काजू, एक मोठ्या आकाराचा कांदा आणि कोथिंबीर। मसाल्यांमध्ये लागणार आहेत हळद, थोडी धना पावडर, लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला। सगळ्यात आधी सोयाबीन 5 ते 7 मिनिट गरम पाण्यामध्ये झाकण ठेवून भिजवून घ्यायचे। सोयाबीन भिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया। एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं। पाण्याला उकळी आली की त्यात काजू टाकायचे, चिरून घेतलेला कांदा, कोथिंबीरीच्या काड्या आणि टोमॅटो टाकून घ्यायचा। अशा पद्धतीने तयार केलेल्या वाटणामध्ये तुम्ही पनीरची किंवा तुम्हाला आवडेल त्या प्रकारची भाजी तुम्ही करू शकता। 4 ते 5 मिनिट पाण्यामध्ये छान उकळवून घ्यायचं। थोडंसं शिजत आलं की एका प्लेटमध्ये थंड व्हायला काढून घ्यायचं। हे वाटण थंड होईपर्यंत सोयाबीन बघूया, छान असे भिजलेत बघा। आता ह्यातलं आपण पाणी काढून घेऊया। अशा पद्धतीने हलक्या हाताने सगळ्या सोयाबीन मधलं आपण पाणी काढून घेऊया। मस्त असे ड्राय झालेत बघा सोयाबीन। पाण्यात उकळवून घेतलेले काजू, कांदा, टोमॅटो थंड झालेत। आता भरपूर अशी कोथिंबीर आणि पाणी टाकून ह्याची बारीक प्युरी तयार करून घ्यायची। मस्त अशी बारीक आणि क्रीमी प्युरी तयार आहे। आता एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, थोडी हळद आणि मीठ टाकून सोयाबीनचे बॉल्स त्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। त्यामुळे भाजीमध्ये अजून छान लागतात। अगदी बारीक गॅसवर खरपूस रंगाचे होईपर्यंत परतवून घ्यायचे। अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने गॅस बारीकच ठेवायचा, त्यामुळे हे बुडाला लागत नाहीत। तयार झालेत। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। भाजीला फोडणी टाकूया। एका कढईत तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालं की आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि कढीपत्ता। भाजी कुठल्याही प्रकारची असू द्या, पण कढीपत्त्याच्या फोडणीमुळे तिची चव दुप्पट होते। तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आणि तयार वाटण टाकून घ्यायचं। ह्या वाटणात काजू असल्यामुळे अगदी बारीक गॅसवर हा मसाला परतवून घ्यायचा। 4 ते 5 मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचं। आता यात अर्धा चमचा हळद, थोडी धना पावडर, आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट आणि काळा मसाला टाकायचा आणि हे सगळे सुके मसाले वाटणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि परत एकदा बारीक गॅसवर हलक्या हाताने परतवून घेत राहायचं। काजू, टोमॅटो आणि कांदा ज्या पाण्यात आपण उकळवून घेतला होता त्या पाण्यामध्येच मसाला शिजवून घ्यायचा, त्यामुळे भाजीच्या ग्रेव्हीला अजून जास्त चव येते। आता एक 5 ते 7 मिनिटांनंतर मसाला व्यवस्थित तयार झालाय। ह्या ग्रेव्हीमध्ये परतवून घेतलेले सोयाबीन टाकून मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने सोयाबीनची भाजी बनवली तर न खाणारे देखील सोयाबीन खातील। अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि 4 ते 5 मिनिट भाजी व्यवस्थित उकळवून घ्यायची। कोथिंबीरीने गार्निश करून घेऊया। तयार आहे अगदी झटपट होणारी आणि सॉफ्ट ग्रेव्ही मधली सोयाबीनची भाजी। ही भाजी लहान मुलं पण खूप आवडीने खातील। गरमागरम सोयाबीनची भाजी तयार आहे। सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने सोयाबीनची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा। सॉफ्ट ग्रेव्ही असल्यामुळे अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल। जर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही वाढवून टाकू शकता। आज बनवलेली हेल्दी सोयाबीनची भाजी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।